आंदोलन होत आहे, काही समर्थन द्यायला लागलं, त्या पद्धतीने अत्याचार होत आहेत, त्याविरोधात आवाज उठवलेला गेला. मला असं वाटतं की आज पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे जे काही धरणं आंदोलन होत आहेत, हा शांततेनं बांगलादेशला दिलेला इशारा आहे. आणि बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या मंदिरापासून ज्या पद्धतीनं ही सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर भारतातले जे हिंदू बांधव असतील किंवा भारतातले अल्पसंख्याक त्या ठिकाणी जे राहतात त्यांच्यावर जो अत्याचार होतोय हा अतिशय निषेध करण्यासारखा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की असा प्रयोग एकदा पाकिस्ताननं देखील करून बघितलेला होता, त्याला सडेतोड उत्तर हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि केंद्र सरकारनं दिलंय. तर या आंदोलनाच्या माध्यमातून आमची हीच मागणी आहे की बांगलादेशनं स्वतःच्या अवकातीमध्ये राहिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं आमच्या लोकांना तिथे मान सन्मान दिला पाहिजे. नाहीतर केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं पाकिस्तानची परिस्थिती केलेली आहे तशीच ती बांगलादेशची करू शकते आणि ती करावी, यासाठी मला असं वाटतं हे पूर्ण आंदोलन आहे. आज अतिशय शांततामय वातावरणामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. आणि मी शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून, शिवसेनेचा आमदार म्हणून हे देखील जाहीर केलेलं आहे की अशा पद्धतीनं ज्यावेळी अत्याचार हिंदू धर्मावर किंवा हिंदू लोकांवर होतील तर आमची पूर्ण शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं समर्थन करेल आणि रस्त्यावर उतरेल.